बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सुरू असलेल्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज दुसरा दिवस। देगलूरमध्ये माजी नगरसेवक मीरा मोयुद्दीन यांनी डिप्टी कलेक्टर कार्यालयासमोर सुरू केलेल्या अनिश्चितकालीन उपोषणाला आज दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनापुढे ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। प्रमुख मागण्या: अतिवृष्टीमुळे झालेल्या पिके व घरांच्या नुकसानीसाठी प्रति एकर किमान 2 लाख रुपयांची भरपाई, वीज विभागाकडून पाठवले जाणारे लेट बिल थांबविणे, नगरपालिका कार्यालयात कर्मचारी वाढ करून जन्म प्रमाणपत्र तातडीने मिळावे। यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपडवार, सिकंदर देसाई, कैलास एसगे, राजू पाटील, बाटको पाशाभाई, शत्रुघ्न वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच बसवराज पाटील वंडाळीकर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला। माजी नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार यांनी इशारा दिला आहे की जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील टप्प्यात देगलूरमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। स्थानिक शेतकरी व नागरिकांचा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे। प्रशासनाने मात्र अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही। ही होती आजची मोठी बातमी। देगलूरमध्ये अनिश्चितकालीन उपोषणाचा दुसरा दिवस, ज्यात मान्यवरांचा सहभाग आणि डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीही झाली। आणखी अपडेट्ससाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी शेतकरी व नागरिकांचे प्रश्न मांडत त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे हा मोर्चा असून की आमरण उपोषण असून महाराष्ट्रात या अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून पुकारलेलं पहिलं आंदोलन आहे। माझी अपेक्षा आहे की या देगलूरच्या आंदोलनाला, देगलूरच्या या आमरण उपोषणाला, मीरा मोयुद्दीन साहेबांच्या आमरण उपोषणाला खरं तर जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत, नेत्यांनी पाठिंबा देत या आंदोलनाला मोठं केलं पाहिजे। देगलूर शहरामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी माजी नगराध्यक्ष मीरा मोयुद्दीन साहेब आमरण उपोषण करत आहेत। माजी नगरसेवक या ठिकाणी मीरा मोयुद्दीन साहेब आमरण उपोषण करत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रमेश तेजराव पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले। त्यात काय सांगणार आजच्या दिवशी? राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे। 1-1.5 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे। 81ला जेवढा पाऊस झाला नव्हता तेवढा पाऊस झाला आहे असं पाहणारे म्हणजे आमचे वडील म्हणतात की बाबा 81ला एवढा पाऊस नव्हता, एवढा पाऊस झाला आहे। तरी गेंड्याच्या कातडीचं सरकार, ते प्रशासन पंचनामे करू, हे करू, तुम्हाला मदत करू, अरे आश्वासनावर आश्वासन देत आहे। खरं म्हणजे शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना तुम्ही फक्त मीडियावर येऊन आश्वासनं देता, मदत करू म्हणता, हेक्टरी 8,500 रुपये देता। हेक्टरी 8,500 रुपये तर आमच्या एकरला काढायला पुरत नाही की आज जे घाण जे साचले ना आमच्या शेतामध्ये ते काढायला पुरत नाही। मी शेतकरी पुत्र आहे आणि वेळोवेळी खरं म्हणजे अखिल भारतीय छावा संघटना ही वेळोवेळी शेतकऱ्यासाठी उभी राहिलेली आहे। आज देगलूरचे माजी नगरसेवक मीरा मोयुद्दीन साहेब हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले। त्यासाठी मी माझा जाहीर पाठिंबा अखिल भारतीय छावा संघटना 81च्या काळामध्ये 81च्या काळामध्ये त्या 83च्या काळामध्ये आपण म्हणतात की ज्या पद्धतीचा पाऊस पडला होता तशाच पद्धतीचा आता पण पडलेला आहे। त्या काळामध्ये त्या सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला होता का? त्या काळामध्ये त्या सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली होती? हा, बिलकुल दिली होती। बिलकुल शेतकऱ्यांना काढण्याचं काम त्यावेळेस त्या सरकारनं केलं होतं। पण आताच्या सरकारला फडणवीसच्या त्या बेडरूमचा काहीतरी खर्च म्हणजे 20 लाख रुपये, कालच बातमी वाचली। तुझ्या बेडरूमला 20-20 लाख रुपये दुरुस्तीला लागतात, तर इथं शेतकऱ्याला 8,500 रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्याची तू थट्टा करतोयस। आणि याचा जाब शेतकरी मुलं विचारले तर शेतकऱ्यांच्या मुलावर हल्ला करण्याचं काम ह्यांनीच केलंय। आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेचे
प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ गाडगे मागा असंच जाब विचारण्यासाठी गेले तर त्यांच्यावर हल्ला केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना प्रश्नही विचारू नये, प्रश्न विचारला तर त्यांना आवाज दाबण्याचं काम हे सरकार करते. निश्चितपणानं असंच जर हे सरकार वागत राहिलं तर नेपाळ व्हायला उशीर होणार नाही. नेपाळमध्ये मी बातमी वाचली त्या अर्थमंत्र्याला रस्त्याला पाठी लागून मारलेत. तसाच प्रकार इथं पण होणार आहे. शेतकऱ्याच्या पुत्रांचा सरकारने अंत पाहू नये. शेतकऱ्यांच्या पुत्रांचे एकदा का माती भडकली तर मग सरकारला सळो रस्त्यावर फिरू देणार नाही. आणि अखिल भारतीय छावा संघटना ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी थापलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जो कोणी आवाज उठवेल त्यावेळी अखिल भारतीय छावा संघटना ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढं राहील त्यांच्या. हे निश्चितपणाने मी आज सांगतो. काँग्रेस प्रदेश व्यापनवार साहेब कडून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सर्वसामान्य नेतेचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी कैलास शेट्टी आहेत आणि अनेक पदाधिकारी अनेक या ठिकाणी संघटनेच्या वतीने पाठिंबासुद्धा देण्यात येतो. आणि आज व्यापनवार साहेब त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. काय सांगणार साहेब ओला दुष्काळासाठी आपण? या ठिकाणी गेल्या महिनाभर पावसाने अतिशय कहर माजवलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा यात बळी गेलेला आहे. अनेक घरदारी नुकसानग्रस्त झाले, शेती संपूर्णपणे बेचिराग झालेली आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून शासनाकडून काही हालचाल होत नाही. म्हणून नागरिक आणि राजकीय पक्षांच्या वतीने विविध आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यात सर्वात प्रथम इथे देगलूर काँग्रेसने या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून कालपासून माजी नगरसेवक आमचे माननीय मीरा मोहिउद्दीन साहेब हे आमरण उपोषण चालू केलेले आहेत. मी आज दुपारी कार्यकर्त्यांकडून कळलं की ते आमरण उपोषण चालू आहेत. वर्तमानपत्रामध्ये वाचलं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांना फोन करून कळवलं आणि प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिला माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी की तुम्ही तात्काळ जाऊन देगलूरच्या आमरण उपोषणाला भेट द्या आणि मला तिथला अहवाल कळवा. त्यामुळं तात्काळ आम्ही आज देगलूरमध्ये पोहोचलो. शहराध्यक्ष माझ्यासोबत आहेत हनुमंतराव नारनाळीकर आणि आम्ही आलो तिथे. आज पाहिलं तर प्रशासनाकडून कसली दखल नाही. निगरगट शासन आहे. एखादा शेतकरी उजनीचा शेतकरी या ठिकाणी विचारला की तुम्ही आकडा कधी जाहीर करता, कधी तुम्ही आर्थिक मदत देता शेतकऱ्यांना, लवकरात लवकर तुमची मदत पोहोचली पाहिजे. तर शेतकरी म्हणतात राजकारण करू नको. या सतत राजकारणात राहणारे मुख्यमंत्री आणि आम्हाला म्हणतात राजकारण करू नको, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नको म्हणतात. अशा प्रकारचं या निगरगट शासनाला जाग आणण्यासाठी आज आमचे माजी नगरसेवक मीरा मोहिउद्दीन साहेब उपोषण करत आहेत. त्यांना संपूर्ण काँग्रेस पाठीशी त्यांच्या आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष इथून सुरुवात केलेलं आहे आंदोलन. त्यामुळं देगलूरच्या काँग्रेसचं आम्ही अभिनंदन करतो. मीरा मोहिउद्दीन साहेबांचं कौतुक करतो काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि यापुढं काँग्रेस पक्ष याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल हे मी या ठिकाणी निश्चित सांगतो. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे खासदार या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला सामील होण्यासाठी उपस्थित झाले. तर या ठिकाणी माननीय प्रदेशाध्यक्षांनी राहुलजींच्या आदेशामुळं आमचे वेगवेगळ्या समित्या बनवलेल्या आहेत दुष्काळग्रस्त पाहणी करण्यासाठी. आत्ता खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि खासदार काळगे साहेब हे दोघंही परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करायला लागलेत. या दुसऱ्या टप्प्याच्या पावसामध्ये परभणीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि राज्याची समिती काँग्रेसची दुष्काळग्रस्त पाहणी समितीमध्ये खासदार असल्यामुळं तिकडं त्यांना सगळीकडेच फिरावं लागतं आहे. तरीसुद्धा त्यांनी जिल्हाध्यक्षांना आज आदेश दिलेले आहेत की आपल्याला देगलूरच्या आंदोलनाची दखल घेऊन यापुढे जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे आता थोड्या वेळापूर्वी मी खासदार साहेबांना बोललो. इथून मी फोन लावला होता, लागला नाही. आम्ही मध्ये गेलो तेव्हा फोन आला आणि त्यांनी बोलले की आपल्याला मोठंच आंदोलन करायचं आहे. तर देगलूरकरांचं मी स्वतः संपर्कात राहतो आणि मी उद्या त्यांना भेट देण्याचा असल्यामुळे त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे, शेतकऱ्यांशी भेटलं पाहिजे. परंतु देगलूर तालुक्यातील इतर तालुक्यातील या ठिकाणी आतापर्यंत पाणी केली. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा पाऊस आला आणि रावणगाव परिसरातले रावणगाव लेंडी धरण परिसरातले गावं बुडाले त्यावेळेस सगळ्यात आधी आपले लोकप्रतिनिधी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार रवींद्र चव्हाण साहेब सगळ्यात 6 वाजता त्यांना कळलं तर 7:30 वाजता ते तिथं बांधावर होते, त्या गावामध्ये पोहोचलेले होते. एवढं सक्षम आणि गतिशील खासदार आहेत. त्यामुळे ते इकडेही लक्ष देतील आणि इकडेही येतील. राज्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची सर्व मदती मिळण्यास सुरुवात झाली असे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस नाहीत, ते देवेंद्र फसणवीस आहेत.
ते सतत लबाड बोलत असतात. या लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही, जी अशी म्हण आहे तीच खरी आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत असंच फसवत आलेले आहेत आणि यापुढे त्यांना ओला दुष्काळ जाहीर करायला काय प्रॉब्लेम आहे. बिहारच्या अगोदर कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, तर आता कसं करता येईल? असं एवढा पाऊस यापूर्वी पडलेला नाही, तर ओला दुष्काळ असताना कशाची पाहणी करतात. सगळी पिकं बेचिराख झालेली आहेत तरी सुद्धा ओला दुष्काळ होत नाही. ओला दुष्काळ केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च होईल आणि मग बिहारच्या महिलांना, बिहारमध्ये निवडणूक आहे, तिकडं पैसा पुरणार नाही, म्हणून इथं ओला दुष्काळ जाहीर होत नाही. यांना निवडणूक महत्त्वाची आहे, यांना संकट शेतकरी हे अतिशय क्षुल्लक समजतात. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत मिळेल. दिवाळीच्या अगोदर दिवाळी किती दिवस राहिलेली आहे? आता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, 20-22 तारखेला दिवाळी येते. मग आधी येणार म्हणजे कधी येणार? महिनाभर झाला पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे, महिनाभरात वाटोळ झालेलं आहे, तरी अजून त्यांचं निधी मिळालेलं नाही. तर यांचं काय खरं आहे? दिल्याशिवाय काहीच खरं नाही. आपण प्रशासनावर आरोप करत आहोत. प्रशासन या ठिकाणी 100% पंचनामे करण्याचा प्रयत्न करून तरी 8,500 रुपये सुद्धा काय पंचनामे जर गावामध्ये एखादं घर पडलं असेल, एखादं नुकसान झालं असेल तर पंचनामा ठीक आहे. संपूर्ण देश इथं, संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश पाण्याखाली आहे, पंचनामा कशाची करणार? तुम्ही शेतात जाऊ शकत नाहीत, पंचनामा होत नाही. मग सगळं सुकल्यानंतर पंचनामा करणार का? त्यामुळे पंचनामे वगैरे काहीच नाही. आमचं म्हणणं आहे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, यासाठी प्राणांतिक उपोषण चालू केलेलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कसलाही विचार न करता ओला दुष्काळ जाहीर करावं. आणि आज नियामक या ठिकाणी आंध्रप्रदेशन करत काय वाटतं आपल्याला? आता ही कुठपर्यंत लढा करणार आहे? मीरा मोहिउद्दीन साहेबांना प्राणांतिक लढा देण्याची गरज नाही, कारण त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. आमच्या काँग्रेसची डोळे उघडले, पण प्रशासनाला जाग आणण्यासाठी, त्यांच्या उपोषणाला सपोर्ट देण्यासाठी आम्ही रास्ता रोको करू, वाटेल ते आंदोलन करू, पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. या ठिकाणी पावसाच्या जबाबदाऱ्या न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना, आमरण उपोषण असं चालू राहील. जर शासनाचे डोळे आणि राज्य सरकारचे डोळे उघडत नसतील तर रास्ता रोको सुद्धा करण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आला. कॅमेरामॅन लोकांसोबत मी सातपुडे, NCN न्यूज TV.